प्रेमाच्या खुणा सांगितला धावा मला रस्ता अहो गडत झोपा अंधार देव निज रूप निजला होता गडत झोपा अंधार देव निज रूप निजला होता आधी माईने दिला होकारा जागा केला होता आधी माईने दिला होकारा जागा केला होता आणि सर्व शून्यातून लग्न लागले कोण माता आणि पिता सर्व शून्यातून लग्न लागले कोण माता आणि पिता आणि तांदूळ अक्षरा कोणी टाकल्या सांगा गुणवंता अक्का मायेचं ताण्यातील देवाचं वरदास्त माझ्या शिरावे ताप मारती पाण्या ढोलावरे स्वामी लागा तांब्या झाले भेगा देव देवाला तांब्या झाले भेगा देवा देवाला तांब्या झाले भेगा देव देवाला देवा करी माझ्या भेगा सीधा लागा सीधानी दोघे देव मुर्सी दे जाग्याला उभा राहिल्या जाग्याला
उन्मत्त झालेला अरे ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झालेला सर्व जनतेला लागला त्रास द्यायला विचार केला धरणी अरे धरणी मातल आणि धरणी मातल व माझ्या धरणी मातल धरणी मातल व माझ्या धरणी मातल रूपगाईचं धारण केलं विष्णुदेवाच्या जवळ निघून गेले हात जोडलं विष्णुदेवाला पापले लागले पृथ्वी तलावर वाढायला अरे गाई लागली बोलायला गाई बोलायला विष्णू माझ्या देवाला विष्णुदेवाला गाई लागली बोलायला गाई बोलायला विष्णू माझ्या देवाला विष्णुदेवाला अक्का मायेवाचा जन्म कसा झाला अक्का मायेवाचा आई बाप कोण आहे या प्रलयाबद्दल सगळ्या सांगून देत आहे त्यावेळेला कोण कोणाला जीवाला अक्का मायेवाचा जन्म शहर कसा झाला आपण सांगून देऊया बसलेल्याच वेळेला प्रत्येक युगामध्ये माझ्या विष्णुदेवाला अवतार धारण केला शिवदादा राम अवतारात अवतार धारण केला दशरथाच्या पोटाला श्रीकृष्ण अवतारात अवतार धारण केला कुणाच्या पोटाला कुणाच्या तरी पोटाला अवतार धारण केला तसं गाई गेली विष्णू जवळ आणि विष्णूला लागली बोलायला पृथ्वी तलावरती कवण्यासुर नावाचा दैत्य मातला या सर्व प्रजेला लागला त्रास द्यायला कवण्यासुर दैत्याला मुनीच लागलाय होम हवन बोलायला असणाऱ्या दैत्याचा बंदोबस्त केला पाहिजे ब्रह्मदेवाच्या वरानं तो उन्मत्त झालाय म्हणून कोण पडला जीवाला जाऊन काय लागली होती बोलायला सागरी विष्णू आणि शेषनारायणाने विचार केला मनाला आणि इथे असणारी दोघ जण कुणाच्या पोटाला अवतार धारण केला माहितीये का इंद्र माझ्या या देवाच्या 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 देवायाचे घराणेव सची माझ्या या देवीव सची माझी या देवीव देवीच्या पोटाला गर्भ लागलाय वाढायला आता देवीच्या पोटाला गर्भ लागलाय वाढायला सची देवीच्या पोटाला गर्भ लागला वाढायला 9 महिने 9 दिवस झाले त्या गर्भाला 9 घटकानं सची देवी प्रस्तुत झाली 2 सुंदर अशा कन्या जन्माला आली अरे आनंद या झाला या इंद्र देवाला आनंद या झाला माझ्या इंद्र देवाला आनंद या झाला या इंद्र देवाला आनंद या झाला माझ्या इंद्र देवाला आता येव येत का देव माझ्या इंद्राला आता येव येत देव माझ्या इंद्राला देव माझ्या
बोलवून घेतलं या त्याला बोलवून घेतलं या बोलवून घेतलं या त्याला बोलवून घेतलं या गा बोलवून घेतलं या त्याला बोलवून घेतलं या गा बोलवून घेतलं या लाल धारजीने आता विचारायला गेला आणि गुरु बृहस्पतीला आता विचारायला गेला गुरु बृहस्पतीला बाबा विचार केला म्हणाला त्यावेळेला प्रकाश तो मोठा झाला त्याच वेळेला कोण पडले जीवाला आपल्याला गुरु बृहस्पती काय लागला शहर बोलाय त्या पहिल्याच देवगाला हा देव इंद्रानं बोलवून घेतलं माझ्या गुरु बृहस्पतीला दोन सुंदर अशा कन्या आल्या पोटाला आणि अशा तो मुली दोन आल्या जन्माला आनंदी आनंद झाला देव इंद्राला 33 कोटी देवाला देवी देवाची राणी सच्ची देवीला आणि सती देवी काही लागली विचार करायला गुरु घेतलं गुरु बृहस्पतीला देवाला लागली होती गुरु बृहस्पतीला बोलायला देवा आमच्या मुलीचं लाल धारजीनं बघायचं गुरु बृहस्पतीनं पानं काढली त्या लागला होता चाळायला आणि जसा तो ना त्याची काय आहे लागला होता पाशाला जसा लाल धारजीनं लागला बघायला तसं काही झालं त्यावेळेला गुरु बृहस्पती काही लागला होता तो पाशाला काही लागले हात लावला शिराला हात लावला शिराला वे हात लावला शिराला हात लावला शिराला वे बोलायला लागेला बोलायला लागेला वे आता बोलायला गेला बोलायला लागेला वे बाबा विचार केला गुरु बृहस्पतीने आणि गुरु बृहस्पती लागला होता बोलायला संत गुरु बृहस्पती काय लागला होता ही पाशाला हे देवेंद्रा जर ह्या मुली ठेवतील व रामरावतीला देव लोकात हाकार माजल देव लोकामध्ये लई वाईट वंगा गोष्टी घडतील म्हणून लागला होता सांगायच्या वेळेला हा असणाऱ्या मुले खाली मालीव खंडाला आणि घेऊन सोडल्या पाहिजे या वेळेला घेऊन सोडल्या पाहिजे म्हणल्याबरोबर विचार केला माझ्या देव इंद्रानं एक परडी बनवली परडीमध्ये सुंदर अशा मुली घातल्या आणि त्याची तो पर्डीमध्ये ह्या दोन मुली घालायला आता या पर्डी घेऊन त्या वेळेला आणि कोणच्या जाग्याला मात्र आणि दर्याच्या किनाऱ्यावर त्या कृष्णाच्या काठावर गेला कृष्णेच्या पाण्याला 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 सोडली पाण्याला परडी सोडली पाण्याला आता एवढ्या वेळेत बघा एवढ्या वेळेत बघा आता एवढ्या वेळेत बघा एवढ्या वेळेत बघा बाबा गुरु बृहस्पतीने सांगितलं आणि विचार केला देवेंद्रानं म्हणाला तसा तो गुरु
सरस्वती नाला होता बोलायला देवीने काही लावला होता गुरु सरस्वतीला बोलायला विचार केला देवेंद्रानं म्हणाला पाचणाऱ्या कन्या परडीमध्ये घातल्या आणि त्याच्यातून लिहून मात्र त्या आत्ताऱ्या खाली मानव खंडाला या कोणत्या देशाला रायबाग जिल्ह्याला आणि या कृष्णेच्या पाण्याला सोडून दिल्या बरं का त्याच्यातून कृष्णेच्या पाण्यामध्ये ती पंडित घातलेल्या मुली सोडायला त्याचा तो पोटाच्या विचार झाला पुढल्या बाजूला एवढ्या वेळेत त्याच टायमाला टिपी पठाण गावाचा राजा दिबराया मात्र त्याचा तो दिबराया राजा त्यावेळेला दिबरायाला मूल नव्हतं पोटाला दिबराया सकाळच्या पाऱ्याला आणि नीतीच्या नियमाप्रमाणे त्या वेळेला माझा राजा दिबराया सकाळच्या पारीला त्या कृष्णेच्या काठाला मात्र त्याचा तो नीतीच्या नियमाप्रमाणे गुणी करण्यासाठी येत असायला आता कृष्णेच्या बघा काठाला फेरपट्टे का बघा मारायला आणि राजा माझा दिबराया राजा माझा दिबराया दिबराया राजा माझा दिबराया राजा माझा दिबराया दिबराया राजा माझा दिबराया राजा माझा दिबराया दिबराया सकाळच्या पाऱ्याला फेरपट्टा मारायला मारायला सकाळच्या पाऱ्याला वे त्या झुंझुमुंजू वाऱ्याला वे राजा माझा या बघा देवा देवराया राजा या माझा बघा देवराया हे कृष्णेच्या बघा देवा काठाने कृष्णेच्या बघा देवा काठाने भेटे का होता देवा मारते का भेटे का होता देवा मारते हे वैया बघा देवा मिळते का हे वैया बघा देवा मिळते बाबा विचार केला राजा दिबरायानं म्हणाला आणि आता राजा दिबराया काय लागला होता शाहीर बोलायच्या वेळेला नित्य मला राजा दिबराया जात होता नदीच्या काठाला फेरफटका मारायला आणि फेर फटका मारत असताना ह्या दिबराया राजाला सकाळच्या प्रहारी त्या नदीच्या पाण्यातून मात्र एक परडी लागलेली दिसायला कपडे लागले होते पाण्यातून व्हायला दिसायला कोण पडलं माझ्या राजा दिबरायाला तो त्यावेळेला धर्मयोगानं विचार केला बनाला ती असणारी मध्यंतराची परडी लाटाच्या झोकाने मात्र त्या नदीच्या तटाला येऊन लागायला लाटाच्या लाटाला आले होते नदीच्या कडेच्या बाजूला कोण पडलं माझ्या राजा दिबरायाला त्यावेळेला आल्याने ती परडी पहिली परडी मध्ये दोन सुंदर अशा कन्या पाहिल्या त्याच्या दोन सुंदर कन्या पाहिल्या बरोबरला त्याच वेळेला आनंद झाला राजा दिबरायाला आणि माझ्या राजा दिबरायाने त्या वेळेला राजा दिबरायाला त्यावेळेला राजा दिबरायाला त्याच्या तो कन्या पाहिल्या बरोबरला तो त्यावेळेला राजा दिबराया काय होते आनंद होशिरा काय म्हणते ना अगर राधेत हळूहळू चालला आणि मथुरेच्या बाजारी भेटला राजा दिबराया त्या परडीला म्हणतोय हळूहळू पाण्यात नाही मंत्री गेला हे राधेत हळूहळू चालला आणि मथुरेच्या बाजारी भेटला तुझ्या केसामध्ये गजराग करून कोणी नगरा तुझ्या केसामध्ये गजराग करून कोणी नगरा
काय लागलं होतं राजा जिमराया बोलायच्या वेळेला मुलबाळ संतान नाही पोटाला भगवंताने मला बाळ दिली ह्या जाग्याला आणि आनंदाच्या भरामध्ये असणारा माझा राजा जिमराया अरे झाला आनंद जीवाला राजा माझ्या दिबराया आनंद जीवाला झाला दिबरायाला त्याच्या भरामध्ये ती परडी हातामध्ये घेतली राजा जिमरायाच्या वेळेला ओरडे घेऊन शिना आपल्या राजवाड्याला त्या दिपी पठाण गावाला गेला होता आता तुझ्या दिल्ली पठाण गावाला राजा जिमरायाच्या वेळेला आपल्या राणीच्या जवळ राजा दिबराया निघून गेलेला ते असणाऱ्या मुली पाहून तिला राणी दिपवाला आनंद झाला आणि राणी दिबोवाला आनंदाच्या भरामध्ये त्याची तो परडी आपल्या पतीच्या हातातून उचलायला आणि ती लहानतान्या मुली मात्र धरल्या पोटाला ज्या पोटाला धरल्याच्या दिबोवाने त्या वेळेला एवढ्या वेळेत मात्र अरे आता रे माझी दिबोवा त्या वेळेला आता एवढ्या बघा वेळात चला आनंद बघा कोणाला त्या राजाच्या राणीला दिपवाया राणीला राणीला राजाच्या राणीला दिपवाया बाईला बाईला राजाच्या राणीला दिपवाया बाईला बाईला आनंद झाला जीवाला आनंद झाला जीवाला जीवाला आनंद बघा जीवाला वर वर कुणी धरल्या बघा पोटाला शिवा दादा आईला दूध कधी पानाकडे फुटत असतो माहितीये का कधी कुठं असतो सांगा जरा बसलेल्या सभेला 3 दिवस बाळ उपाशी देव ठेवतो 3 दिवस बरोबर आहे 3 दिवस आईला दूध काय येत नसते माहितीये का ऐकत नसते शिवा दादा बाळांत फळामध्ये आईला त्रास झालेला असतो बरोबर आहे गोष्टीच खरी आहे हो. शिवा दादा बाळांत फळामध्ये आईला त्रास झालेला असतो म्हणून बाळाला 3 दिवस बाळ जन्माला आलेला आनंद झालेला असतो बरोबर आहे पण 3 दिवस त्या आईला वेदना होत असतात म्हणून 3 दिवस बाळाला दूध आईच्या आईला वेदना होत असतात त्यामुळे त्या बाळाला मायाचा आईला लावता येत नाही 3 दिवसांच्या ज्या वेळी आईच्या वेदना कमी होतात आणि 3 दिवसानंतर जसं तो बाळाला माया लावायला लागल्यावर माया लावल्याबरोबर त्या आईच्या स्तनामध्ये मात्र दुधाचा पाझर फुटत असतो मग त्या बाळाच्या मुखामध्ये तो दूध जात असत मग बाळाला दूध येत असतं शिवा दादा विचार केला ती पवाराणीनं असणारी लहानतानी बाळ लावली छातीला आणि त्याची तो आपल्या पोटाला ह्या दिबोवाची 2 कन्या धरायला आणि ते 2 कन्या मात्र पोटाला धरल्या बरोबर आणि त्याच्या भरामध्ये ती दिबोवा काही लागली शाहीर करायला पणा फुटला बाईला पणा फुटला बाईला पणा फुटला बाईला रे पणा फुटला बाईला पणा फुटला बाईला रे पणा फुटला बाईला पणा फुटला बाईला रे पणा फुटला बाईला
वयाला आल्या आणि लग्न वयाला मुली आले बरोबर त्यावेळेला हा विचार केला राजा देवरायानं विचार केला राजा देवरायानं म्हणाला तसा तो राजा देवराया विचार लागला करायला या तर दोन कन्या आपल्या आल्या लग्न वयाला बाबा हो? मुलीचं लग्न केलं पाहिजे विचार केला राजा देवरायानं म्हणाला राजा देवरायानं विचार केला म्हणाला आणि आता माझा राजा देवराया त्या वेळेला विचार केला राजा देवरायानं म्हणाला आणि काय झालं बोलायला हा शिवदादा राजा देवरायाचा घेऊन चमराय पाटील बरोबर आहे सर्व विद्येमध्ये पारंगत असणारा आहा! सर्व देशोदेशाला राजोराजाला ओळख असणारा माझा असणारा चमराया पाटील मात्र त्या वेळेला त्याचा तो चंद्राया पाटील मात्र त्या वेळेला काहीला नव्हता बोलायला आपल्या बहिणीला ठेवल्याला त्या चमरायाला बोलवून घेतलं त्या मुलीचं लग्न करायचं आहे देशोदेशीचं खंडोखंडीचं राजपुत्र कुठल्या देशाचा राजपुत्र चांगला आहे विचारायला लागला एवढ्यात आहे मात्र तेवढ्या वेळात मात्र प्रकार तो मोठा शैल झाला चांगला या बसलेल्या वेळेला ढोलावर तुरा ढोल्या याच्या ढोलावर तुरा तुझ करतोय तरा तरा माझ्या ढोल्याचा बघून घ्या माझ्या ढोल्याचा बघून घ्या नवान वाद करा माझ्या ढोल्याचा बघून घ्या नवान वाद करा बारी संपल्यावर काय पाहुणं म्हणते काय म्हणते हे नियमाचा भंग करायला नाही पाहुणं काय म्हणते काय हो? हे सुरत्या बारकाई नाचते कसं म्हणते बार काय होत आहे म्हणजे बारकाई पण वयात आले वयात आले हो अरे वयात आले सुरत्या जेवण झालं माझं सुरत्या आटलं तै कसे माझं सुरत्याला तै कसं की जसं काही पारवाला भोगत आहे तसं